राहुल गांधी आक्रमक विद्यार्थ्यांच्या 3 नव्या मागण्या मांडल्या. थेट पंतप्रधान मोदींच्या माफीची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठ्या कुंडीत सापडलं असताना आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सरकारवरील दबाव आणखीनच वाढवलेला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी नवी दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांसोबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या 3 महत्त्वाच्या मागण्या प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या आणि या 3 मागण्यांबाबत कोणतीही तडजोड किंवा चर्चा होणार नाही असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की आंदोलक विद्यार्थ्यांच्या 3 मागण्या आहेत. पहिली मागणी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम आहेत, त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे. केंद्र सरकारमध्ये अशी चर्चा आहे की धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण खातं काढून त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात दुसरं एखादं खातं द्यावं, पण हे विद्यार्थी आणि देशातील नागरिकांना मान्य नाही. धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. देशाचे भविष्य असणाऱ्या शिक्षण क्षेत्राचा त्यांनी विध्वंस केला आहे आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना दुसरे कोणतेही खाते देऊ नये, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर ठेवावे असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांची दुसरी मागणी म्हणजे दिल्ली पोलिसांच्या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले, त्यांची डोकी फुटली आहेत, पाय तुटले आहेत, काही जण पेलेट गनमुळे जखमी झाले आहेत आणि या सगळ्यासाठी आदेश देणाऱ्यांना आणि तो अंमलात आणणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पंतप्रधान मोदी हे या सगळ्या यंत्रणेचे प्रमुख आहेत. विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या भविष्यासोबत जो काही खेळ झालेला आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलं पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या 3 मागण्या असून त्याबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. आरएसएस के बारे में, हिंदुस्तान का जो शिक्षा का सिस्टम है उसको कैसे कैप्चर किया गया है उसके बारे में मेन चीज़ जो हम कहना चाहते हैं कि स्टूडेंट्स की 3 डिमांड्स हैं और दीज आर नॉट नेगोशिएबल डिमांड्स. And this is not me saying it, this is the students of India saying it, that there are 3 non-negotiable demands. The first demand, pehli demand, is that the education minister, who is corrupt, incompetent, misaligned, has to be sacked. There is some talk going on. We get information these days from the government. There's some talk going on in Mr. Modi's cabinet that the solution is to move Mr. Dharmendra Pradhan from education to some other ministry. This is not acceptable to the students of India. It is not acceptable to anybody. The reason is Mr. Pradhan is a symbol of corruption and of what has happened to the future of India's children. He is a symbol of the destruction of the most valuable thing that this country has, which is our students and their future. And so there is going to be no conversation about Mr. Dharmendra Pradhan being moved here, moved there, put behind, forward, nothing. Mr. Dharmendra Pradhan has to be sacked, period. Second, ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दिल्ली.